नंदुरबार तालुका पोलिसांची धडक कारवाई। दरोड्यापूर्वीच टोळी हाती, 2 इसम आणि 1 अल्पवयीन तालुका पोलिसांच्या ताब्यात। 1,30,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। नंदुरबार तालुका पोलिसांची यशस्वी कारवाई। चोरी, जबरी चोरी आणि दरोडे यासारख्या गुन्ह्यावर आळा बसावा या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना नियमित नाकाबंदी आणि गस्त घालण्याच्या सूचना दिल्यात। त्यानुसार नंदुरबार तालुका पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडून मोठी कामगिरी केली। दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या आदेशानुसार बीट अंमलदार गस्त घालत असताना भोणे आणि चाकडे गावादरम्यान 2 मोटरसायकली उभ्या आढळल्या। त्यावर बसलेले आणि जवळ दबा धरून बसलेले काही इसम संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले। पोलिसांनी वाहन थांबविल्यानंतर 2 जण पळून गेले तर 3 जणांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांची नावे राजेश शंकीलाल पवार वय 32, विष्णू गुणवंत भोसले वय 33, दोघे राहणार जामदा तालुका साक्री जिल्हा धुळे आणि 1 अल्पवयीन बालक अशी समोर आली। त्यांच्या बागेची तपासणी केल्यावर दरोड्याच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य व एकूण 1,30,500 किमतीचा मुद्देमाल मिळून आला। पुढील चौकशीत आरोपींनी कबूल केले की ते विविध प्रकारचे लालच, चिल्ड्रेन बँकेच्या नोटा, अमरवेल मॅग्नेट, चमत्कारी मणी इत्यादी दाखवून बाहेरील राज्यातील नागरिकांना फसवतात आणि नंतर हत्याराच्या धाकाने लूटमार करतात। आज दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली। या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 381/2025 भारतीय दंडविधान कलम 310(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्ते, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी दिनेश भदाणे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील भांबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक सोनवणे, राजेंद्र धनगर, पोलीस कॉन्स्टेबल अरुण चव्हाण, समाधान बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष राठोड यांनी केली। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।